आता मतदानाचा काहीतरी नवीन नियम निघालेत आणि आपल्याला BLO शोधणं आहे, फॉर्म भरणं आहे आणि 2002मध्ये आपल्या आईवडिलांनी कुठे मतदान केलेलं होतं ही डिटेलसुद्धा ॲड करणं आहे. हा एक थोडा मोठा गोंधळच वाटतो. त्यासाठी आम्ही एका शाळेत गेलो होतो आणि ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये थोडा वेळ गेला. त्यानंतर वेदांतला मिळालेलं छान गिफ्ट होतं. त्याला शाळेतून मिळालेलं होतं. म्हणजे जिथे तो एवढा ओरडा खायचा की असं करतो तसं करतो, व ते शिक्षक जेव्हा त्याला असं छान पारितोषिक देतात तेव्हा खूप छान वाटतं. तर सायन्समध्ये फर्स्ट आला होता म्हणजे पूर्ण शाळेतून, त्यामुळे त्याला हे 1000चा चेक, सर्टिफिकेट, डायरी आणि छान अशी ट्रॉफी देण्यात आली होती. त्यानंतर आम्ही मस्त फ्रेंडशिप डे साजरा करण्याचं ठरवलं. फ्रेंडशिप डेच्या दिवशीच वेदांचा बड्डेसुद्धा होता, पण तो त्याच्या मित्रांसोबत बिझी होता, म्हणून मग आम्ही फ्रेंडशिप डे करण्याचं ठरवलं की चला भेटूया. तर ह्या सगळ्या मजा मस्ती तर सगळ्या सुरूच राहतात. एकाच सोसायटीत असल्यावर सुद्धा आपण खूपदा भेटणं होत नाही, रोज भेटणं होत नाही किंवा अशी मजा मस्तीसुद्धा करणं होत नाही. तर त्यामुळे या छोट्या छोट्या मुमेंट्स आहेत ते जगल्या पाहिजे. जरा मजा येते, अजून तरतरी येते. आणि माझ्या घरी तर इतका गोंधळ सुरू आहे ना की असं वाटतं कुठेतरी खरंच निघून जावं. घरात राहून घरातले हे काम करणं खरंच खूप अवघड आहे आता कळतं आहे मला. तर खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा, पण ठीक आहे, त्याच्यातून काहीतरी चांगलं शोधावंच लागतं. तर त्यासाठी ही आउटिंग खूप गरजेची आहे मैत्रिणींसोबत, कटकी खूप जास्त. तर मग त्याला सगळेजण भेटलेच आहे तर काहीतरी खाणं पिणं होईल, त्यासाठी म्हणून आम्ही 2 ते 3 पिझ्झा मागवले होते, आय थिंक 3-4, आणि 2 फ्रेंच फ्राईज मागवलेल्या होत्या. तर बस इतकंच, थोडंसं लिटिल बिट स्नॅक्स या नावाने. म्हणून मग आम्ही छान असं पार्टी केली छोटीशी आणि मस्त वाटलं. त्याच्या घरी जेव्हा करतो ना तेव्हा कसं फ्री माइंडने बोलता येतं, हसणं, वागणं, बोलणं, सगळ्याच खूप वेगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे ही खूप मजा झाली होती त्या दिवशी आमची. आणि मग रात्री आम्ही जवळजवळ 10 वाजता केक कापलेला होता आणि केक खूप सुंदर होता. वेदांतलाही खूप आवडला आणि गार्गीने स्पेशली दादासाठी काहीतरी छान ग्रीटिंग बनवलेलं होतं. तर इथे दोघांचं तेच सुरू होतं. मस्त होता केक आणि अशा पद्धतीने आमचा दिवस खूप छान मस्त मजेत फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत गेलेला होता. तर असा होता आजचा व्हिडिओ. आणि बाहेर म्हणाल ना तर एवढं मेस आहे, असं होतं आहे मला की कधी हे सगळ्या गोष्टी कंप्लीट होत आहेत आणि कधी मी माझं घर छान आवरायला घेते. बघू, जेव्हा होईल तेवढ्या तुमच्यासोबत